अजब रमा राघवची जोडी। मोठ्यांचा आशीर्वाद मस्तकी हवा आणि राघव तुझ्या साथीने आयुष्याला मिळेल अर्थ नवा। अरे वा 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 वा। राघव आता तू पण घे। सप्तपदी चालताना वचन दिली साथ, रमा इथून पुढे प्रत्येक सुखदुःखात असेल माझी तुला साथ। चला आता चला सुरुवात। घास बरं घास बरं। करा करा सुरुवात करा आता। आई, आता सगळ्यांसमोर तू मला कोंडीत पकडलंयस, पण याचं उत्तर तुला द्यावंच लागेल। मी काय म्हणते रुक्मिणी, इतक्या सुंदर मेजवानीची आठवण म्हणून एक फोटो झालाच पाहिजे। अगं हो नक्कीच हवा, सोशल मीडियासाठी मला पण हवाच आहे फोटो। अश्विनी जरा ये ना इकडे। अश्विनी हाँ फोटो काढ। छान काढा फोटो। या आपण सगळे येऊया। हा देवा अरे ये ना। अश्विनी आता आमचा झाला, आता एक कुटुंबाचा फोटो काढ। अगं बाई पुरोहित कुटुंबाचा फोटो काढायचा आहे। हाँ काढ। मालू जरा बघ फोटो कसा काढलाय। बघू का कसा काढलाय फोटो। गजाननराव जरा हसा तरी फोटो मध्ये। घे परत काढ आणि छान काढ। आई, काय रे गजानना, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय। गजानना तुला माझ्याशी बोलायचंय? अरे आता रात्र आहे म्हणून, नाही तर बघितलं असतं की सूर्य आज कुठल्या दिशेने उगवला। आई, तुला माझी फक्त थट्टा करायची की माझं म्हणणंही ऐकून घ्यायचंय? अरे तुला माझ्याशी बोलायचंय असं तू आपणहून मला सांगतोयस। मला इतका आनंद झाला ना, इतका आनंद झाला ना। बोल वत्सा, हवा तो वर माग। ऐक आई, हे बघ तू असं समजू नकोस हा। तुझं जे काही घरात चाललंय ना ते माझ्या लक्षात येत नाहीये। हा मी काय केलंय?
अरे जे काही घडतंय ना ते तो गजानन घडवून आणतोय. तो बघ सगळ्याचा करता करविता तो आहे बरं. नाही, या मागे करता करविता तू आहेस. घरात जे काही घडतंय ते सगळं तू घडवून आणतेस आणि म्हणून ती मुलगी आपल्या घरात राहतीये. अरे आपल्या घरची सून आहे, मग इथेच राहणार ना. अजिबात नाही. आई, घराचा कुटुंब प्रमुख मी आहे, तेव्हा सून म्हणून मी तिचा स्वीकार केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही. बस, मला हेच तुला ठामपणे सांगायचं होतं. गजानना गजानना, अरे तू कितीही टोकाचं बोललास ना तरी मला माहिती आहे तू एवढा कठोर नाही आहेस. स्वीकारण्याच्या नाकारण्याच्या वल्गना किती कर, पण मला माहिती आहे माझी रमा एक ना एक दिवस तुला जिंकून घेईलच. बरं राघव, ही फुलं ना ती उद्या सकाळी बदलशील ना तू? हो, हरकत नाही. मी उठणारच आहे तसंही मी पहाटे येणारच आहे ना पूजा करायला, तेव्हा मी उठलेलोच असेल, त्यामुळे काहीच हरकत नाही. हो. आणि हा पाण्याचा तांब्या, ह्यात पाणी मी भरतो. बरं ठीक आहे. मग आता निघते. हो, गुड नाईट. गुड नाईट. सॉरी 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 सॉरी. कोण आहे? हा, घे 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 ना, काय म्हणते ते बघ तरी. हॅलो, बोला, मुद्द्याचं बोला. मुद्द्याचंच बोलणार आहे मी. उशीर झाला नाही? हो, उशीर, खूपच उशीर झाला. खूपच उशीर झाला. मग हो, इथे. हा, बरं. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हो सर, गुड नाईट. गुड नाईट. ते पुस्तक, तुला पुस्तक वाचायचं असेल ना आता? हो राईट, पुस्तक. निघू मग मी? नाही नाही, म्हणजे तू थांबत असशील तर मी नाही वाचणार पुस्तक, एवढं काय त्यात. नाही, आणि तसंही तू इथे पुस्तक वाचशील तेव्हा मी असल्याने तुला काही त्रास नाही होणार ना? अजिबातच नाही. मग तरीही जाणार आहेस का? नाही म्हणजे अगं, आजीच्या खोलीत खूप डास असतात, मोठमोठे डास आहेत. हो ना, आणि इथे काही डासच नाही. वाट बघते मी, शेवटी मला यायला लागलं. आजी तू कशाला आलीस इथे? राघव, नाही म्हणजे तुला दगदग झाली असती, झोपायचंच नाही, आली असती. हो येतच होते मी, निघालच आहे. पण रमा, तू तुझे ते घ्यायला आली होतीस ते घे ना, ते विसरलीस तू. काय? बॅग 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 शोधत होते. शोध ना, मग ती शोधायला पाहिजे ना. तू शोध बॅग, मी बाहेर जातो. नाही, मी बॅग शोधत असताना तू इथे झोपूच शकतो. तू झोप ना, मी बॅग शोधते. आणि ते सगळं तुझ्या बॅग मधलं सगळं सामान सगळं बघून घे नीट. हो, नाही ते सामान इथेच असेल, ते मी बघते. आजी, तू अशी अचानक मध्ये बसलीस काय? नाही, तुमचं कारण द्या, बक्षीस जिंका, ही मोहीम संपली ना की तुम्ही मला सांगा, मग हिला घेऊनच जाईन मी. का कारण कसली अगं? हे बघ राघव, गोंधळ होईपर्यंत रमा माझ्याच खोलीत राहणार आहे हे नक्की. ठेवे, चल निघूया आपण. गोंधळ झाला की तुमच्या खोलीत गोंधळ घालायला कोणी येणार नाही.
मग तुम्ही दोघं हवा तेवढा गोंधळ घाला काय. आजी तू पण ना. चल चला. त्याचं लग्न झालंय ठीक आहे, पण त्या दोघांमध्ये नवरा आणि बायको म्हणून कुठलेही रिलेशन्स निर्माण व्हायला नको आहेत. कळतंय का मी काय म्हणते ती. यापुढे येणारी प्रत्येक रात्र ही त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली पाहिजे. आणि हे कसं होईल हे तू बघायचं. ओके. आता मी सांगेपर्यंत तोंड आणि डोळे बंद ठेवायचे. पण का? फाईन. राघव, आय एम सो एक्साइटेड. सांग ना पटकन काय आहे. डोळे उघडायचे नाहीत. आज आपल्या नात्याची नवीन सुरुवात होती आणि त्या निमित्ताने एक सरप्राईज आहे. सरप्राईज? डोळे उघडायचे नाहीत. डोळे बंद. पण सरप्राईज काय ते तर सांग. सांगतो, डोळे बंद. आता उघड डोळे. Thank you so much. आज तुझ्या चेहऱ्यावरचा हाच निरागस आनंद मला बघायचा होता आणि अनपेक्षित आनंद कसा असतो हे पण तुला दाखवून द्यायचं होतं. पण खरंच आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करताना मला एक शब्द द्यायचा आहे रमा तुला. तुला आनंदी ठेवण्यात मी कधीच कमी पडणार नाही.
आणि ज्या विश्वासाने तू माझ्या बरोबर या घरात आलीस ना, तो विश्वास सुद्धा कधीच खोटा ठरू देणार नाही मी. आय नो दॅट. तूच काय, या घरातला प्रत्येक माणूस मला आनंदी ठेवेल याची मला पूर्ण खात्री आहे राघव. पण फक्त मी त्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करू शकेन नाही. का नाही करू शकणार? अर्थात करू शकशील. नाही, मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचं नवीन आयुष्य सुरू होतं, तिची एक नवीन ओळख निर्माण होते. पण तू याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि छान हसून स्वागत कर तुझ्या नवीन आयुष्याचं. आणि मी आहेच ना, दुःखात तुझी साथ द्यायला आणि सुखात तुला असे सरप्राइजेस द्यायला. ए बायको, डोळ्यात असं पाणी आलेलं मला चालणार नाही. आणि आनंद अश्रू असतील तर मग चालेल. राघव, सुरुवात जर इतकी सुंदर असेल तर पुढचं आयुष्य किती सुंदर असेल हे मी इमॅजिन करूच शकते. खूप खूप सुंदर असणार आहे आपलं पुढचं आयुष्य. येणारी प्रत्येक पहाट नवीन उमेद घेऊन येईल, आपल्याला नव्याने जगायला शिकवेल, एकमेकांच्या आणखी जवळ आणेल. रमा, मला तुझी साथ आयुष्यभरासाठी हवी आहे. तू दिवाळीत सौदामिनी आजी बनून आली होतीस ना, खरोखर तू तशी दिसेपर्यंत मला तुला बघत राहायचंय. मला सुद्धा तुला अगदी म्हातारं झालेलं पाहिजे. ए राघव, आपल्या मुलांची मुलं तुला काय हाक मारतील रे? राघव आबा, राईट? रमा, काय डायरेक्ट नातवंडांपर्यंत पोहोचलीस? आधी मुलांचा तर विचार कर. मुलाचा नाही, नको. म्हणजे मुलगा झाला तर तो तुझ्यासारखा होईल, पण हँडसम नाही दिसणार ना तो. त्यापेक्षा कसं मुलगी झाली तर छान माझ्यासारखी क्यूट दिसेल, त्यामुळे मुलगीच व्हायला हवी. अच्छा, म्हणजे थोडक्यात मी तुला आवडत नाही तर? हो. अरे तुला खरं कळलं? अजिबात नाही आवडत तू मला. हो. नाही, मग आता ह्या नावडत्या माणसाचं पुढचं सरप्राईज पण नाही आवडणार ना तुला? अजून एक सरप्राईज सांग ना प्लीज, लवकर. मी नाही सांगणार. राघव प्लीज. आधी तू म्हण की तुला मी आवडतो. आवडतोस, खूप आवडतोस. आता सांग ना सरप्राईज काय? आता कसं? चला या बाईसाहेब. राघव, थँक्यू. हे काय? कॉफी? अगदी तुला आवडते तशी, स्ट्रॉंग अँड फ्रॉथी. पण मला सांग, तू हे सगळं मॅनेज कसं केलं? हे म्हणजे सगळ्यांना कळू न देता तू हे सगळं केलं कसं? रमा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आपण आतापर्यंत इतके क्षण एकमेकांसोबत घालवलेत, त्याने आणखी एका क्षणाची भर. राघव, गेल्या 2 दिवसात आपल्याला काय काय फेस करावं लागलंय नाही? पण हीच तर सुरुवात आहे. अजून खूप आयुष्य बाकी आहे रमा मॅडम. खूप अडथळे, खूप अडचणी येणार आहेत अजून, आणि आपण दोघं त्याला मिळून सामोरे जाणार आहोत. अँड आय प्रॉमिस, मी नेहमी तुझी स्ट्रेंथ बनून तुझ्या सोबत राहीन. आणि मी हे वचन देतो, तुझा माझ्यावरचा विश्वास आणि माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच ढळू देणार नाही. राघव, हे काय आता?
आज नुसतं सरप्राईज वर सरप्राईज देतोयस तू. काय आहे काय यात? बघ तर, उघडून तर बघ. राख, हे खरंच खूप प्रेशियस गिफ्ट आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. पुरोहितांच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. सौ रमा राघव पुरोहित.